नमस्कार मंडळी. तर अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आहेत. त्याचबरोबर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, लाखो भक्तांचे कुलदैवतही जेजुरीचा खंडेराया आहेत. साक्षात भगवान शंकरांचा अवतार आहेत. ज्या लोकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहेत त्यांनी वर्षातून एकदा तरी खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला म्हणजे मल्हारी मार्तंडाच्या पायावरती नतमस्तक होऊन भंडारा उधळून एळकोट एळकोट जय मल्हार म्हणावे, जेणेकरून घरामध्ये सुख शांती लाभते, संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतील. तर मंडळी, भगवान शंकरांचा अवतार हा खंडोबा आहे. तर भगवान शंकरांना तर सोमवार आवडतो, तर खंडेरायांना रविवार का आवडतो, तर त्यामागेही एक कथा आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल लाईक करा, कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मंडळी, जेव्हा आपल्या घरामध्ये नवीन कार्य होतं म्हणजे लग्न कार्य वगैरे होतात, तर आपले नवीन जोडपे हे जोडीने जेजुरीच्या दर्शनाला जातात आणि खंडोबाचे दर्शन घेतात. त्यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि भंडारा उधळून एळकोट एळकोट जय मल्हार म्हणून नवीन संसाराची सुरुवात करतात. त्यांच्या आशीर्वादाने आयुष्याची नवीन सुरुवात होते. तर जेजुरीचा खंडेराया हे भगवान शंकरांचा अवतार आहे. त्यामुळे त्याचबरोबर तो त्यांना सोमवार आवडतो, परंतु खंडेरायांना रविवार. आणि या रविवारी आपण जागरण करतो, गोंधळ करतो. त्याचबरोबर ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहेत ते उपवास देखील करतात आणि त्या दिवशी मांसाहार देखील करत नाहीत. म्हणजे त्यामुळे अनेक भक्तजन खंडोबांच्या कृपादृष्टीसाठी आणि खंडोबाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावे व घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आणि संकटे दूर होण्यासाठी अगदी मनोभावे खंडोबांची पूजा अर्चा करतात. तर जेजुरीच्या खंडेरायांचे मूळ नाव हे मार्तंड भैरव आहेत. भगवान शंकरांनी चा हा अवतार आहे. तर ते जेजुरीवर आले कसे, तर जुनागड म्हणून आपण जर जेजुरीला गेलो तर तिथे एक जुनागड आहे. त्या जुनागडावरती मूळ ठिकाण म्हणजे मूळ स्थान खंडेरायांचे आहे. त्याचबरोबर या गडाला अगोदर जयाद्री पर्वत असे नाव होते. त्याच्याच नावावरून जेजुरी ही नाव पडले. तर या जेजुरी गडावरती खूप साधू संत राहत होते आणि तिथे मणी आणि मल्य नावाचा राक्षस राहत होता. त्यांनी खूप तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि ब्रह्मदेवांकडून वरदान घेतले होते की त्यांना कोणीही मारू शकत नाही. त्या वरदानामुळे त्यांनी पूर्ण सृष्टीमध्ये थैमान मांडले होते. साधू संतांना खूप त्रास दिला. त्यामुळे साधू संतांनी कठोर तपस्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना त्या मणी आणि मल्य राक्षसापासून वाचवण्यासाठी मार्तंड भैरव असा अवतार घेतला. हा अवतार खूप भयानक आणि उग्र होता. हा अवतार त्यांनी सृष्टीच्या कल्याणासाठी घेतला. हा अवतार त्यांनी जेजुरी म्हणजे जयाद्री पर्वतावर घेतला. जसे भगवान श्रीकृष्णाचे 10 अवतार आहेत, त्यामध्ये 6वा अवतार श्री परशुरामांचा आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकरांचेही 10 अवतार आहेत, त्यामध्ये अष्टभैरव आहेत आणि अष्टभैरवांपैकी 6वा अवतार हा मार्तंड भैरवांचा आहे. तर मार्तंड भैरव म्हणजे खंडोबांचे पूर्ण शक्ती म्हणजे संपूर्ण शंकरांची शक्ती जुन्या गडांवर मार्तंड भैरवांना मिळाली. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दिसते की स्वयंभू शिवलिंग आहे. भगवान शंकरांचे तिथे स्वयंभू शिवलिंग आहे. त्याचबरोबर ते जागृत देवस्थान देखील मानले जाते. भगवान शंकर आजही तिथे विराजमान आहे असे म्हटले जाते. जे कोणी भक्त तिथे मनापासून श्रद्धापूर्वक त्यांची सेवा अर्चा करतील, पूजा करतील, त्यांचा भगवान शंकर त्यांच्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टीही त्यांच्यावर राहते. तर मार्तंड म्हणजे सूर्यनारायणचे तेज आणि सूर्यनारायणचे तेज हे मार्तंड भैरवांचे तेज असे म्हटले जाते. भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा जेव्हा अवतार घेतला तेव्हा संपूर्ण शक्ती मार्तंड भैरवांमध्ये आली. म्हणजे हजारो सूर्याचं तेज हे मार्तंड भैरवांना मिळाले. त्याचबरोबर जेव्हा त्यांनी मणी आणि मल्य राक्षसाचा वध केला तेव्हा मार्तंड भैरवांचे शरीर पूर्ण पिवळे पडले होते. त्याचबरोबर अखंड ती जेजुरी आणि ते स्थान पिवळे धमक पडले होते. त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटले जाते. त्याचबरोबर खंडोबांचे वस्त्र देखील पिवळे असतात आणि आपण भंडारा हे मल्हारी मार्तंडांना वाहतो, त्याचबरोबर उधळतो आणि एळकोट एळकोट जय मल्हार देखील म्हणतो.
यामुळे तसेच जुन्या गडावर स्वतः भगवंत प्रकट झाले तो दिवस होता रविवार, म्हणून जागरण गोंधळ कोणताही शुभ कार्य रविवारी केले जाते आणि ज्यांचे कुलदैवत स्वतः खंडेराया आहेत ते लोक रविवारी उपवास पकडतात आणि मांसाहार देखील करत नाही. म्हणून रविवारला खूप साधारण महत्त्व आहे, कारण की त्या दिवशी स्वतः जुन्या गडावर भगवंत स्वतः मार्तंड भैरवाच्या रूपात प्रकट झाले. आणि एका आख्यायिकेनुसार असेही आहे की मार्तंड भैरवांनी मल्ल्या राक्षसाचा वधही त्या दिवशी केला. यामुळे रविवारी पूर्ण सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केले आणि स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. म्हणून रविवार हा दिवस खूप अतिशय साधारण महत्त्वाचा आहे. जर ही माहिती आणि यामागची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.